आमचे नेते काही थंड हवेची मजा घ्यायला लंडनमध्ये नाही जात. आमच्या नेत्यांनी काही तिकडे घरं नाही बांधले आहेत. मग त्या युरोपमध्ये आणि लंडनमध्ये कुणाची घरं आहेत, कुणाचे 100 कोटीचे बंगले आहेत, याचं उत्तर उभाठाने द्यावं ना. अरे एकच वाक तो म्हणजे एकनाथजी शिंदे. हे ज्योतिताई वाघमारे वारंवार पत्रकार परिषद घेत आहेत आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत आहेत. म्हटलं की लंडनमध्ये जाऊन तुम्ही वॅकेशन करता, थंडगार हवा खाता, आमचा नेता इकडंच राहतो, शेतकऱ्यांमध्ये राबतो, शेतीमध्ये राबतो असं त्यांनी म्हटलं. तुम्ही बघाच, तुम्हाला याच्यातनं नक्कीच सगळ्या गोष्टी काय आहेत त्या क्लिअर होतील. शेवटपर्यंत बघा या ताईंचं काय रडणं आहे, काय म्हणणं आहे. पण आता शिंदे साहेबांच्या पोस्टरची पण भीती त्यांना वाटू लागली की काय? म्हणजे ज्याप्रमाणे औरंगजेबाच्या सैन्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी आणि पाणी पिताना पाण्यामध्ये सुद्धा संताजी धनाजी दिसत होते ना, तसं उबाठाला आणि राऊतांना सगळीकडे अगदी झोपेत आणि स्वप्नात सुद्धा एकनाथजी शिंदे साहेब दिसत आहेत. हे बघा, आमचे नेते काही थंड हवेची मजा घ्यायला लंडनमध्ये नाही जात. आमच्या नेत्यांनी काही तिकडे घरं नाही बांधले आहेत. मग त्या युरोपमध्ये आणि लंडनमध्ये कुणाची घरं आहेत, कुणाचे 100 कोटीचे बंगले आहेत, याचं उत्तर उभाठाने द्यावं ना. महिनाभर कुणाला आपल्या लंडनमधल्या प्रॉपर्टीचा हिशोब ठेवण्यासाठी पहलगामला देशावरती हल्ला झाला तरी तिकडे जावं लागतं. आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे थंड हवेची मजा घ्यायला लंडनला नाही जातो, ते श्रीनगरला जातात पर्यटकांची सुटका करण्यासाठी. आणि त्यामुळे मला राऊतांना हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला ही भीती वाटतेय का की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व संपल्यानंतर तुम्ही कायमस्वरूपी तुमचा गाशा गुंडाळून लंडनला जाणार आहात आणि तिकडे व्हिसा मिळणार नाही असं वाटतंय? विरोधाभास बघा की उबाठा थंड हवेची मजा घ्यायला लंडनला जातात आणि ब्रिटनचे पंतप्रधान हे अब्जावधी रुपयांचे करार करण्यासाठी मुंबईला येतात, कारण हा मुंबईचा विकास महायुती आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या समर्थ नेतृत्वाखाली होत आहे. आणि मला इथं एवढंच सांगायचंय की आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाची किमया महाराष्ट्राच्या फार्मर पासून ते ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर पर्यंत चालते. अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती आहे आणि जर कोणी महाराष्ट्रात येत असतील तर त्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. हा राजशिष्टाचाराचा भाग आहे. पण संजय राऊत, तुम्ही भांडूपच्या गल्लीतून आमच्या 40 आमदारांच्या मतावर थेट दिल्लीत गेलात. त्यामुळे राजशिष्टाचार सोडा, पण साधा शिष्टाचाराचा संबंध काय आहे हे तुम्हाला कळणार नाही, कारण तुमचं नाव राऊत आहे. तुम्ही कायम ऊत आल्यासारखंच बोलता, शिवीगाळ करता आणि तुम्हाला मी एकाच वाक्यामध्ये उत्तर देईन. From farmer to starmer, our leader is a performer and transformer, but Raut, you are a scammer who just only spread the rumors. खरं तर हा प्रश्न कोण विचारतं? महाभकास आघाडीच्या काळामध्ये गुंडांची टोळी कोण चालवत होतं? कुणाच्या काळामध्ये गृहमंत्र्यांना अटक करण्याची वेळ आली? कुणाच्या काळामध्ये 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिलेलं होतं? कुणाच्या राज्य कारकिर्दीमध्ये अंबानींच्या घराच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवलेल्या होत्या? कुणाच्या काळामध्ये मनसुख हिरेंची हत्या करण्यात आली? आणि कोण म्हणलं होतं की सचिन वाझे हा काही लादे नाही का, म्हणून त्या गुन्हेगाराच्या पाठीशी उभं राहण्याचं पाप हे कुणी केलं होतं? आणि जे संजय राऊत स्वतः पत्राचाळीमध्ये मराठी माणसांची घरं खाऊन मराठी माणसांच्या डोक्यावरचं छप्पर हिसकावून घेऊन आता जामिनावरती बाहेर आहेत ना, त्या जामिनावरती बाहेर असलेल्या आरोपींनी अशा पद्धतीची भाषा करू नये. आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, चर्चा वगैरे असतील, तिथे मात्र राऊतांना फोडणीतल्या कडीपत्त्यासारखं बाजूला टाकलं गेलं. राऊतांना मातोश्री 2 मध्ये एंट्री नाही दिली गेली, फक्त 2 भाऊ भेटले. म्हणजे मातोश्री 2च्या बाहेरच्या पायपुसण्या एवढी सुद्धा किंमत ही राऊतांना नाहीये. आणि तेव्हापासून तुम्ही बघा, राऊत खूप व्यतीत झालेत. आता त्यांचा 9चा भोंगा 12ला वाजू लागलाय. आणि राऊत थोडं थांबा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर तुमचे कायमचे 12 ही महाराष्ट्राची जनता वाजवणार आहे. त्यामुळे 2 भाऊ एकत्र आल्यानंतर माझं महत्व काहीच राहणार नाही, या भावनेनं व्यथित झालेले राऊतच आता त्या युतीमध्ये काही खोडा घालतील का काय, अशी भीती मला वाटते. संजय राऊत हे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर आहेत. त्यामुळे रोज त्यांना औरंगजेबाची स्वप्न पडत असतात, रोज त्यांना निजामाची स्वप्न पडत असतात. आणि त्याच्यामुळेच औरंग्याला आपला बाप मानणाऱ्या
अबू आझमीला मातोश्रीवरती बोलावून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेच्या शेजारी त्या अबू आझमीचा सत्कार करताना त्यांना जरा सुद्धा लाज वाटली नाही का, हा प्रश्न महाराष्ट्र त्यांना विचारतोय. निजामाचं सरकार, रझाकाराचं सरकार हे महाभकास आघाडीचं सरकार होतं, ज्या काळामध्ये 2.5 वर्षाच्या काळात साधा 2.5 कोटीचा वैद्यकीय मदत निधी वाटला गेला, ज्या काळामध्ये कोविडच्या काळात जनता ही मरत असताना कोविड रुग्णांच्या मृतांच्या बॉडी बॅगचे पैसे खाऊन मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारं त्यांचं महाभकास आघाडीचं सरकार हे निजामाचं आणि रझाकाराचं सरकार होतं. पण आता मात्र एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार हे मुंबई, महाराष्ट्र आणि चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या शेतकरी असेल, कष्टकरी असेल, लाडक्या बहिणी असतील, सगळ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी महायुती समर्थ आहे. जे लोक व्हॅनिटी व्हॅन घेऊन दुष्काळी दौरे करायला जातात ते लोक गंभीर आहेत का? ज्यावेळेस खुद्द उबाठा हे मराठवाड्याच्या बांधावर शेतकऱ्यांशी बोलत होते तेव्हा राऊत हे गाडीमध्ये बसून एसी गाडीत काजू बदाम खातानाचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले. मग शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असताना काजू बदामाचा चकडा खाणारे राऊत हे गंभीर होते का? किंवा जे लोक रिकाम्या हाताने गेले, साधा 5 रुपयांचा बिस्किटचा पुडा सुद्धा न घेता गेले आणि तिथं गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या जखमांवरती मीठ चोळण्यासारखं माझे दोन्ही हात रिकामे आहेत म्हणून सांगितलं, हे लोक गंभीर आहेत का मदतीसाठी? इर्षागडावरती जेव्हा इर्षावाडी जेव्हा उद्ध्वस्त झाली तेव्हा व्हॅनिटी व्हॅन घेऊन फक्त पायथ्याला जाऊन व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून चहा पिऊन येणारे हे लोक गंभीर होते का? आमचे नेते नंतर गेले, पण आधी आमची मदत तिथे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणि पूरग्रस्तांच्या घरापर्यंत पोहोचली. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेनेच्या माध्यमातून आज 22 ते 23 जीवनावश्यक वस्तूंचं किट मराठवाडा, सोलापूर आणि इतर अनेक ठिकाणी वाटली जात आहेत. ज्यांची घरं पडलेली आहेत त्यांची घरं उभारली जात आहेत. ज्यांची वहापुस्तकं वाहून घेतली त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येत आहे. आणि हे सगळं करत असताना ही मदत करणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे म्हणून त्या कृतज्ञ भावनेनं प्रत्येक शिवसैनिक आज शेतकऱ्याच्या बांधावरती झटतोय. त्यामुळं उबाठा जो काही मोर्चा संभाजीनगरमध्ये काढतायत ते पूतना मावशीचं प्रेम आहे, हे ह्यांचे मगरीचे अश्रू आहेत आणि शेतकऱ्यांच्या दुःखाच्या ज्वाळेवरती स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नाही, कारण त्यांच्या काळात त्यांनी जी काही मदत पाठवलेली होती त्याच्यातला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, हे एका शेतकऱ्यानं उबाठाला त्यांच्या तोंडावरतीच सांगितलं. खरं तर राऊतांनी जे 1.5-2 हजार कोटी रुपये पत्राचार घोटाळ्याच्या माध्यमातून कमवले त्याच्यातून ते कुणालाच का मदत करत नाहीत याचं उत्तर त्यांनी आधी दिलं पाहिजे. आतापर्यंतच्या इतिहासामधलं सगळ्यात मोठी मदत जवळपास 32,000 कोटींची मदत ही महायुती शासनानं जाहीर केलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट ती मदत पोहोचत आहे. ज्या शेतकऱ्यांची घरं पुरामुळे पडलेली आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधून देण्याचं काम होत आहे. ज्यांची जमीन खरडून गेलेली आहे त्यांना वेगळी मदत मिळणार आहे. दुधाळ जनावर असेल किंवा ओझं वाहणारं जनावर असेल या प्रत्येक गोष्टीसाठी मदत करण्याचीच भूमिका ही महायुती शासनाची आहे. आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब तर सगळ्या नियमांच्या पलीकडे, सगळ्या फॉर्मॅलिटीच्या पलीकडे जाऊन मदतीचा हात एकनाथ बनत या सगळ्या पूरग्रस्तांच्या, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. परंतु या लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त राजकारण दिसतं आणि त्यामुळेच ज्यांनी एकेकाळी पीएम केअर फंडची खिल्ली उडवली होती, प्रभाकर मोरे फंड म्हणून, आता त्यांना त्या पीएम केअर फंडचं महत्त्व कळतंय. म्हणजे याच्यातूनच मोदी साहेब हे किती विजनरी होते हे त्यांनी मान्य केलेलं आहे असं मला वाटतं. मला वाटतं की सरकारने मदत जाहीर केल्यानंतर मोर्चा काढणं म्हणजे वराती मागून घोडे धाडण्याचा प्रकार आहे. त्यांना कदाचित वेळ मिळाला नसेल आणि त्यांना शेतकऱ्यांच्या दुःखाशी काहीच देणं घेणं नाहीये. कारण एकदा पवार साहेब सुद्धा म्हणाले होते की भुईमुगाच्या शेंगा ह्या जमिनीच्या वर लागतात का खाली लागतात हे सुद्धा उद्धव ठाकरेंना माहीत नाही. हे मी म्हणत नाही, हे पवार साहेब आपल्या भाषणात बोलले होते. आणि त्यामुळेच कदाचित लंडनचा, युरोपचा दौरा, त्या थंड हवेच्या सगळ्या ठिकाणी फिरणं, या सगळ्या गोष्टींच्या मध्ये ते एवढे बिझी होते की मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांना वेळ नव्हता. 3 तासामध्ये 3 जिल्ह्यांचा दौरा कुणी केला होता आणि त्या अवघ्या काही मिनिटाच्या संवादामध्ये ज्यांच्या पायाला चिखल सुद्धा लागला नाही त्यांनी काय शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी
अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना भेट द्यायला जातानाचा दौरा पायाखाली रेड कार्पेट टाकून केला होता. त्यामुळे त्यांचं जमिनीशी नातं नाही, त्यांचं शेतकऱ्यांच्या दुःखाशी नातं नाही, त्यांना फक्त राजकारण करणं एवढंच कळतं. तर अशा पद्धतीने या ज्योतिताई वाघमारे यांनी सांगितलं की आमचा नेता खूप चांगला आहे आणि आमच्या नेत्याला उगाच बदनाम करण्यात आलं. पण तुमच्या नेत्याची जी काही गोची झाली आहे, धोबिका कुत्ता घरकान गाठका अशी जी काही झाली ही गोष्ट, म्हणजे इकडे आड तिकडे वीर, काही अवघड जागेचं दुखणं सांगताही येत नाही, दाखवताही येत नाही, अशी गोष्ट एकनाथ शिंदेजी यांची झाली आहे. कारण की आपला स्वतःचा पक्ष जो होता, चांगला पक्ष शिवसेना पक्ष, या भाजपच्या यांनी दावणीला लावला आणि ते दावणीला लावून यांना भेटलं काय तर लाचारी. आणि या लाचारीसाठी आता त्यांच्याच पक्षातले इतर लोक देखील त्यांना सपोर्ट करत आहेत. सपोर्ट करावाच लागेल, कारण की आता तेही 50 खोके घेऊन त्यांच्याबरोबर आले आहेत, तर मग त्यांनाही ते त्यांच्या बाजूने थोडंफार लढावं तर लागणारच. आणि जास्त लढतायत त्या म्हणजे ज्योतिताई वाघमारे. या ज्योतिताई वाघमारे सध्या खूप काही व्हायरल होत आहे. इतरांना म्हणता की उद्धव ठाकरेंना म्हणता की तुम्ही फेसबुक लाईव्ह करता. अहो, तुम्ही पण फेसबुक लाईव्हच करताय, तुम्ही तेच करताय, पावलावर पाऊल ठेवतायत तुम्ही. आणि काय ते तरी फेसबुक लाईव्ह करायचे घरात बसून. तुमचे एकनाथजी शिंदे त्याच्या बाजूच्या माणसाला सांगता की चल वो तू व्हिडिओ कर, मी एका शेतकऱ्याला फोन लावतो, याला फोन लावतो आणि मग तो व्हिडिओ व्हायरल करायचा. असे तुमचे मंत्री, असे तुमचे खासदार, असे तुमचे नेते, काय बोलावं ज्योतिताई वाघमारे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय विषयावर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.